सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोतेहो, 2 एप्रिलला संपूर्ण जगभरामध्ये ऑटिझम डे म्हणजे स्वमग्नता दिवस पाळला जातो आणि त्यानिमित्तानेच आज आपण मनोविकार तज्ज्ञ बालक पालक समुपदेशक डॉक्टर राधिका केळकर यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते आहे. मी आत्ताच सांगितलं की आपण ऑटिझम डे निमित्ताने बोलतो आहोत, तर सर्वप्रथम आपण हेच सांगूया की स्वमग्नता म्हणजे काय. तर धन्यवाद या विषयाबद्दल, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. तर स्वमग्नता म्हणजे मेंदूच्या विकासाशी संबंधित एक स्थिती असते की ज्याच्यात डेव्हलपमेंट होताना मुलांमध्ये इतरांशी संवाद साधणं किंवा भावना व्यक्त करणं आणि जे सामाजिक नॉर्मल संकेत असतात ते समजून घेणं कठीण जातं. म्हणजे स्पीच डिफिकल्टीज येतात आणि सोशल कनेक्शनमध्ये डिफिकल्टीज येतात. आणि त्याचा एक स्पेक्ट्रम असतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑटिझम असतात, म्हणून त्यांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स असं आपण म्हणतो. अच्छा अच्छा. आणि असे जर काही ट्रेट्स असतील तर त्याला ऑटिझम ट्रेट्स आहेत या बाळामध्ये असं आपण समजतो. म्हणजे तसं जर आपण बघितलं तर शब्दही आपल्याला बरंच काही सांगून जातो आहे की मग्न असणे, स्वतःमध्ये मग्न असणे. आणि ही जी मुलं आहेत की यांना इतके मग्न होऊन जातात की यांना इतरांशी बोलताना संवाद साधताना पण अडचण यायला लागते. बरोबर. आणि मग हळूहळू मला असं वाटतं की हे वाढत जातं आणि मग कदाचित हा आपण जो विकार म्हणतो किंवा आपण म्हणूया की हा प्रॉब्लेम निर्माण होतो. बरोबर. आपण एक जनरल काय लक्षणं सांगू, कारण आजकाल जर पाहिलं डॉक्टर आपण तर मुलं मोबाईलमध्ये म्हणा, टीव्हीमध्ये म्हणा किंवा त्यांना निरनिराळे बरेच नवीन नवीन प्रकारचे खेळणे मिळालेले असतात, तर ते एवढे मग्न झालेले असतात त्याच्यामध्ये की आपण कितींदा आवाज दिला तरी त्यांना ऐकायला जात नाही. मग अशा वेळेला आपण कसं लक्षात घ्यायचं की ही स्वमग्नतेची लक्षणं आहे किंवा हा मुलगा आपल्यातच खेळतो आहे. बरोबर. तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कोविड नंतरच्या काळात म्हणजे स्क्रीन टाइम वाढल्यामुळे पण या गोष्टी भरपूर आपल्याला आढळल्या. पण ऑटिझम हे म्हणजे स्क्रीनच्याच मुळे होतं असं नाही. जर इंडिपेंडेंटली ऑटिझम असेल तर त्याची एक साधारण लक्षणे जी असतात ती म्हणजे जसं आपण म्हटलं की स्वमग्न, आपल्यातच गुंग असतो, तो स्वतःच एकटा खेळतो. जर नावाने हाक मारली तर तो प्रतिसाद कमी प्रमाणात देतो. म्हणजे जसे नॉर्मली मुलं एकदम पाहतील, गोड हसतील, तसं होत नाही. तो आपल्याच जगात दिसतो. किंवा डोळ्यात डोळे घालून आय टू आय कॉन्टॅक्ट, ज्याला आपण, खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप छोटी गोष्ट आहे पण खूप महत्वाची गोष्ट आहे की डोळ्यात डोळे घालून बोलणं ते मूल टाळतं. म्हणजे कुठे ना कुठे तो खाली बघून बोलेल किंवा मग बाजूला बघून बोलेल किंवा मग जी गोष्ट त्याच्या हातात आहे त्याच्याकडे बघून बोलेल. आणि बोलण्यात पण उशीर होतो. म्हणजे जे नॉर्मल आपली स्पीच डेव्हलपमेंट आहे ती 2 वर्षात व्हायला पाहिजे. 2 वर्षात मूल 2 शब्द 3 शब्द एखादं वाक्य बोलायला लागतो. पण त्या वयात जर ते होत नसेल आणि त्याच्यात डिले असेल तर ते एक लक्षण आहे. एकच एक हालचाली करतो, कधी कधी पुनरावृत्ती, म्हणजे एकच एक ऍक्शन रिपीट करणे, तसं करतो, रिपिटेशन ऑफ ऍक्शन. किंवा मग काही काही ठराविक सवयी असतात त्याचा खूप आग्रह करणे. म्हणजे समजा एखादी ब्लँकेट मूल वापरतंय तर ती ब्लँकेटच असावी. किंवा मग एखादं जर खेळणं त्याच्या खूप आवडीचं असेल तर ते नाही दिसलं तर खूप तांडव करणे किंवा त्या गोष्टीबद्दल खूप अपसेट होणे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल. आणि आवाज आणि प्रकाश जे असतात, जे स्टिम्युलेशन असतं, किंवा मग असा जोरात आवाज आला किंवा मग लाईट आला तर त्याला खूप हायपर सेन्सिटिव्ह राहणे आणि हायपर सेन्सिटिव्हिटी दाखवणे, त्याच्यामुळे इरिटेट होणे, त्याच्यामुळे चिडणे, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर जसं तुम्ही म्हटलं की फोनचा काय संबंध आहे, तर फोनचा आता रिसर्च स्टडीज म्हणतात
की आता कोविडच्या काळात एक पेशंट माझ्याकडे आले होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं, कोविड जेव्हा लागला ते मुंबईत होते. त्यांचे म्हणजे 3 जणांचं कुटुंब होतं, आई, मूल आणि हजबंड. तर त्यांचे जे पती होते ते कुठेतरी ड्युटीवर होते तेव्हा, आणि घरात फक्त आई आणि मूल. आणि मुंबईत ते बाहेर नव्हते जाऊ शकत, म्हणजे गार्डन बंद होते, खेळण्याची जागा बंद होत्या, तुम्ही 4 भिंतींच्या आतमध्ये अडकलेले होतात. 4 भिंतींच्या आतमध्ये, आणि एकदम अगदी 1 वर्षाच्या आजूबाजूचं ते वय होतं त्याचं. तर तेव्हा आईला पण खूप कठीण जातं मुलांना सांभाळणं. तर कुठे ना कुठे स्क्रीन देण्यात आली, मोबाईल देण्यात आला, कारण की आईने स्वतःची कामं कशी करावी. तर त्याच्यामुळे स्क्रीनची एवढी सवय लागली त्या मुलाला, आणि तो नॉर्मल जगात इंटरॅक्ट करणं म्हणजे शिकलंच नाही असं म्हणू शकतो आपण. ज्या वयात मुलं दुसऱ्या मुलांशी खेळतात, फॅमिली मेंबर्सशी बोलून काही काही गोष्टी शिकतात, तर त्या वयात ते न झाल्यामुळे ते ऑटिझम स्पेक्ट्रमचे जे आहेत सिम्पटम्स दिसत होते. आणि आईवडिलांनाही डाऊट आला की याच्यामुळे तर नाहीये. तर मग आपण त्यांना म्हटलं की पहिले तुम्ही स्क्रीन पूर्णपणे बाजूला ठेवा, मग त्याचा काय त्याच्यावर परिणाम होतो ते आपण पाहू. जर इम्प्रूव्हमेंट आली म्हणजे स्क्रीनमुळेच होतं, आणि जर ऑटिझम नसेल मुळात तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येऊन ते मूल नॉर्मल ग्राफ पकडेल. पण जर ऑटिझम स्पेक्ट्रम मध्ये जर ते मूल पडत असेल तर इम्प्रूव्हमेंट कमी होईल, आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणजे लक्षात घ्या श्रोते हो, की स्वमग्नता आहे की नाही हे ओळखण्यासाठी पण आपल्याला डॉक्टरांनी बरेचसे लक्षणं सांगितलेत, की ते मूल शून्यात हरवलेलं तुम्हाला सापडेल, है ना. मोबाईल बघणारा आपलं मूल शून्यात हरवत नाही, खरं तर ते मुद्दामहून बरेचदा आपल्याकडे दुर्लक्ष करतं, आवाजाकडे दुर्लक्ष करतं. पण अगदी कोवळ्या वयामध्ये जर या मुलांच्या हातामध्ये स्क्रीन दिल्या गेली तर कदाचित हा आजार तुमच्याकडनं त्याला डेव्हलप व्हायला वाव मिळू शकतो. तर तेव्हा या गोष्टींकडे खूप बारकाईने आपण लक्ष दिली पाहिजे. याची आपल्याला काही अशी ठळक कारणं सांगता येतील का स्वमग्नतेची? तर त्याचं असं एक कारण नाही आहे, ते युजली जेनेटिक म्हटलं जातं, अनुवंशिकता कुठे ना कुठे येते, त्याच्यातही डायरेक्ट कनेक्शन काही दिसत नाही. म्हणजे ज्यांचे आई वडील परफेक्टली नॉर्मल आहेत त्यांच्यामध्ये पण हे आढळलं जातं. आणि बेसिकली मेंदूचा जो विकास आहे त्याच्यात काही ना काही फरक पडतो. ऍट द एज ऑफ 1.5 म्हणजे 1-1.5-2 वर्षात जे चेंजेस व्हायला पाहिजे ब्रेनमध्ये ते थोड्या वेगळ्या पद्धतीने होतात, आणि हे सिम्पटम्स येतात. याच्यात खूप एक गरजेची गोष्ट समजण्याची ही आहे की पालकांच्या संगोपनामुळे फोनचा वापर सोडून याच्यात काहीही इफेक्ट होत नाही. म्हणजे खूप सारे पालक जे आमच्याकडे येतात ते खूप दुःखी असतात. त्यांना कुठे ना कुठे वाटलं असतं की आपण प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी चूक केली, किंवा आपण बाळ लहान होतं तेव्हा काहीतरी चूक केली, किंवा आपण काहीतरी चूक करतोय ज्याच्यामुळे हे असं होतंय. पण असं नाहीये. हा दोष आपण पालकांवर देऊन मुळीच चालणार नाही, कारण की हा दोष नाहीच आहे, कुणाचाच दोष नाहीये, अशी ही कंडिशन आहे. म्हणजे खरं तर त्यासाठी आपण गिल्ट फील घ्यायला नको आहे. एक छोट्या वयातल्या मुलांनाच हा होईल की आपल्याला हा काही वर्षानंतर पण डेव्हलप होऊ शकतो का आजार? जसं मी म्हटलं, ऑटिझम स्पेक्ट्रम मध्ये 3-4 प्रकार आहेत. तर त्याच्यातले काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते जन्मापासूनच असतात, पण त्यांची लक्षणं साधारण 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्षाला दिसतात. कारण की जेव्हा मूल 6 महिन्याचं असतं तेव्हा सगळीच मुलं शून्यात हरवलेली असतात, झोपून असतात. तर तेव्हा ते समजत नाही आपल्याला, किंवा पालक वाट पाहतात की आता हा बोलेल, किंवा मग आता सगळं नॉर्मली हळूहळू सगळं होईल. पण जेव्हा 1.5-2-2.5 वर्षापर्यंत जे व्हायला पाहिजे, नॉर्मल डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स जे अचीव्ह व्हायला पाहिजे ते जर नाही झाले, मग कुठे ना कुठे ते असं डाऊट यायला लागतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे का. म्हणून जन्मतः असलं तरी त्याची ओळख किंवा आयडेंटिफिकेशन हे 1.5-2-2.5 वर्षाला होतं. आणि जे रेट सिंड्रोम म्हणजे काही ज्या 1-2 प्रकार आहेत ते 4-5 वर्षानंतर होतं. म्हणजे 4-5-6 वर्षाकडे पर्यंत मूल एकदम नॉर्मल असतं. म्हणजे नर्सरीत गेलेलं असतं, ABCD शिकलेली असते, म्हणजे नॉर्मल जे बोलणं चालणं, आई वडील नॉर्मल लँग्वेज सगळी आलेली असते. आणि अचानक 4-5 वर्षाकडे अचानक डेटिरिओरेशन होतं. म्हणजे ग्राफ हा जो आहे तो अचानक खाली खाली यायला लागतो. तर अशा 1-2 कंडिशन्स आहेत ज्याच्यात डेव्हलपमेंट अचीव्ह झाल्यावरती म्हणजे आपण ती हरवून जातो, असं 2 कंडिशन्स मध्ये होतं. तर या म्हणजे नॉर्मली लहान वयातच आपण म्हणू
म्हणजे जन्मतः ज्या मुलांना आपल्याला हा आजार सापडतो, तर तुम्ही सांगितलं की आईबाबांनी कुठलंही आपल्या स्वतःवरती दोषारोपण करू नये. बिलकुल. पण तो तरी कदाचित आपल्याला लक्षात यायला उशीर होतो, 2-2.5 वर्षाचं होईपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. परंतु 4-5 वर्ष वयाचं बालक झाल्यानंतर जेव्हा असा काहीतरी प्रकार आपल्याला सापडतो, तर हा आजार मग पूर्णपणे बरा होऊ शकतो का? तर ही जी कंडिशन आहे त्याला आपण म्हणजे एक वेगळेपणा म्हणतो. पहिले तर हा आजार नसून हा वेगळेपणा आहे. वेगळेपणा तुमच्यामध्ये, त्याला आजार म्हणता येणार नाही, हे पण आपण लक्षात घ्यावं. बरोबर. आणि तर त्यासाठी एक असं काही औषध नाहीये किंवा अशी एक ट्रीटमेंट नाहीये की जे देऊन पूर्णपणे नॉर्मलाइज होऊन जाईल बाळ किंवा मूल, असं नाहीये. पण थेरपी खूपच महत्वाची आहे. थेरपीज आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, ज्या स्पीच थेरपीज आहेत, ऑक्युपेशनल थेरपी आहे, बिहेवियरल थेरपीज आहेत, रेमेडियल एज्युकेशन आहेत. या वेगळ्या वेगळ्या थेरपीज अवेलेबल आहेत ज्याचा उपयोग होतो. आणि काही म्हणजे त्या जर कंटिन्युअस दिल्या, खूप रेग्युलरली दिल्या, तर त्याचा खूप उपयोग होतो. आणि मूल जे वेगळेपणा आहे त्याच्यातही तो शिकू शकतो. कारण की नॉर्मल जे ट्रेनर्स आहेत, नॉर्मल ज्या स्कूल टीचर्स आहेत किंवा आई वडील आहेत, ते ट्रेंड नाही आहेत अशा वेगळ्या मुलांशी डील करण्यात, ते ट्रेंड नाही आहेत. म्हणून जर आपण जर स्पेशली ट्रेंड जे प्रोफेशनल्स आहेत त्यांची जर मदत घेतली आणि त्यांचं जे जीवन बघण्याची जी पद्धत आहे त्यानुसार त्यांना जर जीवनातल्या गोष्टी शिकवल्या गेल्या, तर ते नक्कीच प्रोग्रेस करतात, नवीन गोष्टी शिकतात. आणि खूप म्हणजे जर IQ लेवल, ज्याच्यात बुद्धिमत्तेचा खूप मोठा भाग आहे. आता ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स मध्ये पहिले तर आपण बघतो की IQ लेवल कशी आहे. म्हणजे जर बुद्धिमत्ता खूप चांगली आहे, म्हणजे हुशार आहे व्यक्ती, पण वेगळा आहे, तर त्याच्यात भरपूर डेव्हलपमेंट होऊ शकते. आणि कधी कधी IQ मोजताना पण या कंडिशन मध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे IQ जरी चांगला असेल तरी तो स्थिर बसत नसतो, त्याला खूप चंचलता असते, हायपर ऍक्टिव्हिटी असते. आणि त्याच्या वेगळेपणामुळे तो त्याची हुशारी दाखवून देऊ नाही शकत. म्हणून IQ मेजरमेंट मध्ये पण आपल्याला कधी कधी अडथळे येतात. तर आपण कोणालाच असं गृहीत धरू नये की याला काहीच समजत नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याला सतत ट्रेनिंग, त्याला या सगळ्या थेरपीज देऊन त्याला त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा येऊ शकते. आणि एक अर्ली इंटरव्हेन्शनचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जितक्या लवकर हे आयडेंटिफाय होईल आणि जितक्या लवकर आपण या सगळ्या गोष्टी सुरू करू, तितका जास्त फायदा होईल. युजली पॅरेंट्स थकून जातात. आजकाल अवेअरनेस वाढलाय, वेगळ्या हे प्रोफेशनल्स जे देतात त्यांची संख्या पण हळूहळू वाढत चालली आहे, अवेअरनेस वाढत चाललाय. तर त्याचा उपयोग घ्यावा. आजकाल जे इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, समजा सगळ्या ज्या AI टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ChatGPT आहे म्हणा, किंवा ChatGPT सारखेच अजून भरपूर आपल्याकडे इन्फॉर्मेशनचे साध्य आहे. तर त्याच्यातनं इन्फॉर्मेशन घ्या की कशाचा उपयोग होईल, कशाचा उपयोग नाही होणार. कधी कधी खूपशा ठिकाणी अशा आश्वासनं दिले जातात की तू म्हणजे पूर्णपणे चांगला होऊन जाईल. तर अशा गोष्टींना भुरळ न पडता की जे सायंटिफिक आहे, जे अचिवेबल आहे, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करणं खूप महत्वाचं आहे. कधी कधी खूप महागाईच्या ट्रीटमेंट्स कडे पालक वळतात आणि कधी कधी त्या सायंटिफिक नसतात. तर तसं न करून आपले जे फंड्स आहेत, आपला जो पैसा आहे, आपली जी एनर्जी आहे, जे रिसोर्सेस आहेत, तर ते आपण सायंटिफिक गोष्टींसाठी वाचवून ठेवणे आणि ते स्पेसिफिकली देणे, त्याचा खूप उपयोग होईल. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलात. श्रोते हो, हे खूप लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे की एक तर बालकांसाठी आपण खूप कुठेतरी इमोशनल झालेलो असतो आणि अशा वेळेला आपल्याला जाहिरातींची भुरळ पडू शकते की हा आजार पूर्णपणे बरा होईल किंवा तुमचं बालक जे आहे ते अगदी आधीसारखं होईल. तर असं काही बाबतीत होणारं नसतं. आणि अशा वेळेलाच आकाशवाणीवरून तुम्ही जी माहिती ऐकता तर ती खूप विश्वासार्हता जपणारी अशी असते. तर या माहितीचा नक्कीच आपण उपयोग करून घेतला पाहिजे. अशा कुठल्याही आपण जाहिरातींना बळी पडू नये. योग्य डॉक्टरकडे जाऊन, तज्ज्ञांकडे जाऊनच आपण या गोष्टींचं निदान करून घेतलं पाहिजे. पालकांसाठी डॉक्टर आपण अजून काय सांगू? कारण तुम्ही सांगितलं की पालकांचा पेशन्स ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे आणि सगळ्यात मोठा उपचार पण आपल्याला म्हणता येईल. तर पालकांनी स्वतःची काळजी घेणे, स्वतःचं आयुष्य जे आहे ते जगणं न विसरणे या गोंधळात, आणि टेकिंग टर्न्स इन टेकिंग केअर ऑफ द चाइल्ड. म्हणजे कधी कधी आमच्याकडे जे पेशंट्स येतात तर ती आई एवढी थकलेली असते
आई किंवा वडील किंवा जे कोणी प्रायमरी केअर गिव्हर असतात ते खूप थकलेले असतात. तर कधी कारण की असे जे डिफिकल्ट मुलं असतात त्यांना सांभाळणं पण कठीण आहे आणि त्यांना म्हणजे कोणी व्हॉलंटिअर नाही करत की ठीक आहे मी बघतो आज याच्याकडे, असं स्वतःहून कोणीच म्हणत नाही, कारण की सगळे आपल्या आपल्या याच्यात व्यस्त असतात. पण अशा पालकांना समजून घेणे, त्यांची होईल तितकी मदत करणे आणि त्यांना जज न करणे आणि सपोर्ट देणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सपोर्ट घेणे किंवा मागणे हा पण महत्वाचा मुद्दा आहे पालकांसाठी. आणि पालकांनी म्हणजे एकतर हा आजार आपल्या बाळाला जर डिटेक्ट होतो आहे तर तो पूर्णपणे अगदी स्वीकारावा, त्याची तज्ज्ञांकडनं योग्य माहिती घ्यावी आणि निश्चितच या बाबींचा त्यांना खूप उपयोग होऊ शकतो की आपण आता हे मूल कसं वाढवायचं आहे. तुम्ही सांगितलं की ट्रेनर्स जे आहेत, तर काय सुविधा आपल्या इथे उपलब्ध असते का अशी की या मुलांसाठी वेगळी शाळा आहे किंवा त्या ट्रेनर्सकडे जाऊन तुम्हाला वैयक्तिकपणे ट्रेनिंग घ्यावं लागतं, द्यावं लागतं किंवा आणखीन काय आहे? तर वेगळी शाळा नाहीये, सगळ्यांना राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला नॉर्मल स्कूलमध्ये जाण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी त्याला बाकीच्या गोष्टी त्याच्या कमी होण्याकरता ॲज सायकॅट्रिस्ट आपण त्यांना काही बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स असतील, समजा मी जसं म्हटलं कधी कधी हायपर ऍक्टिव्हिटी असते, जास्त चिडचिडपणा असतो, त्याच्यावर गोळ्या उपलब्ध आहेत. पण बाकी जे स्किल्स त्यांना जर आपल्याला शिकवायच्या असतील तर त्यांना आपल्याला ऑक्युपेशनल थेरपी आणि या सगळ्या थेरपीजकडे वळवावं लागतं. आणि या थेरपीज खूप रेग्युलरली कराव्या लागतात, म्हणजे वीकली 2-3 सेशन्स असतात आणि ते 3, 4, 5 वर्ष चालू शकतात. तर नक्कीच याच्याकरता आपल्याला कधी कधी फायनान्शियल बॅकअप लागतो. पण जर फायनान्शियल बॅकअप असेल, काही मॅनेज होत असेल तर नक्की या थेरपीज कंटिन्युअसली 3, 4, 5 वर्ष रोज वीकली 2दा-3दा घेतल्या, आपापल्या शहरात ती माहिती काढावी की हे या थेरपीज देणारे कोण प्रोफेशनल्स आहेत, त्यांच्याशी भेट घ्यावी आणि पुढे जावं. म्हणजे तुमचं मूल सामान्य शाळेत जाऊ शकतं, फक्त त्याला तिथे काही अडचणी येणार असतील. एखाद्या वेळेला असं असतं की आपल्या बाळाची उंची खूप कमी असते म्हणून त्याला काही अडचणी येतात, आपण त्याला तिथे जशी मदत करतो तसं हे बाळ जे आहे स्वमग्नता विकार असलेलं, खरं तर त्याला विकार म्हणता येणार नाही, डॉक्टरांनी आत्ताच सांगितलंय, ती एक अवस्था आलेली आहे, ती स्वीकारावी. आणि त्यासाठी काय काय गरजेचं आहे, आपण काय ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, बाळाला काय ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्याला सामान्य लोकांसोबत कसं बोलता येईल, हे फक्त ट्रेनिंग थोडं वेगळ्याने देण्याची आवश्यकता आहे. एखाद्या विषयात बाळ जेव्हा कमकुवत असतं आपण त्याच्यासाठी ट्युशन क्लासेस लावतो, तसं आपलं बाळ या बाबतीत कमी आहे, आपल्याला त्याच्यासाठी त्याला ट्रेनिंग द्यायचं आहे, एवढंच. बाकी असं खूप पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये. आपण दरवर्षी 2 एप्रिलला हा स्वमग्नता दिवस जो आहे तो संपूर्ण जगभर पाळला जातो. तर यावर्षीची थीम काय आहे त्या बाबतीत पण आपण थोडं आपल्या श्रोत्यांना सांगूया. तर या वर्षाची थीम ऑटिझम अँड ह्युमॅनिटी, एव्हरी लाईफ हॅज व्हॅल्यू ही आहे. तर बेसिकली की इन्क्लुजन आणि ऍक्सेप्टन्स, म्हणजे त्यांचा समावेश सगळीकडे व्हावा, त्यांना ऍक्सेप्ट करावं समाजाने आणि त्यांना समान अधिकार मिळावे, याकरता युजली अशीच थीम असते आणि या वर्षी पण अशीच थीम आहे की प्रत्येक व्यक्तीचं जे आयुष्य आहे ते मौल्यवान आहे आणि स्वमग्न व्यक्ती कमी नाहीत. त्यांचा फक्त दुनियेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि वेगळ्या पद्धतीने ते जग अनुभवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की जसं आपल्याला मुंग्या येतात पायाला, तर आपल्याला वेगळं वाटतं, बरोबर. तर जे हे स्वमग्न मुलं असतात त्यांना सतत मुंग्या आलेल्या असतात हातात पायात. तर तुम्ही आपण कल्पना करू शकतो की अशा जर सेन्सेशन्स आपल्याला जर होत असेल आणि त्या कंडिशनमध्ये जर आपल्याला अजून एक मोठा आवाज पण आला तर आपण डिस्टर्ब नाही का होणार, आपण एकदम आपल्या शरीराकडे नाही का बघत राहणार, बरोबर. तर हे जे हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, त्यांचं जे जग आहे ते थोडंसं वेगळं आहे, म्हणून ते आपल्याला समजत नाही त्यांचं जग आणि त्यांना आपलं जग समजत नाही. पण ते असं नाहीये की ते जगू शकतात ऑफकोर्स, म्हणजे त्यांना समजून घेणारं कोणी असेल आणि त्यांना जर ट्रेन केलं गेलं तर ते होऊन जाईल. आपण पाहतो ना, वेगळे भाषिक लोक असतात, आपण त्यांच्याशी पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हातवारे करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखाद्या विषयातली समज कमी असते, आपण त्याला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर असंच ही जी मुलं आहेत, डॉक्टरांनी आता एकदम समर्पक असं उदाहरण दिलं की आपल्या पायात जर मुंग्या आलेल्या असतील तर आपलं सगळं लक्ष त्या पायामध्ये केंद्रित झालेलं असतं
की कधी हा पाय ठीक होतो आणि मला उठता येईल किंवा मला हे करता येईल, असं ह्या मुलांचं जर त्यांचं लक्ष केंद्रित दुसरीकडे झालेलं असतं, ते त्यातून आपल्याला आहे त्या विषयाकडे कसं वळवायचं याचं ट्रेनिंग आपल्याला त्यांना देणं आवश्यक आहे. यासाठी असं काही आहे का डॉक्टर, की पालकांना पण ट्रेनिंग मिळतं की त्यांनी घरी काय करून घेतलं पाहिजे म्हणून? नक्कीच. आजकाल जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्याच्यातनं किंवा जे ट्रेनर्स आहेत ते तुम्हाला जे सांगतील, किंवा कधी कधी हे जे सेशन्स होतात, थेरपीचे सेशन्स होतात, त्याच्यात पालकही पार्टिसिपेट करू शकतात. त्याच्यात ते ऑब्झर्वर म्हणून थांबू शकतात सेशन्समध्ये, आणि जे शिकवलं जात आहे ते घरी जाऊन स्वतः मुलांकडनं करून घेणे हे पण खूप फायदेशीर ठरू शकतं. कारण की घरी थेरपिस्ट म्हणून आई वडीलही त्यांची मदत करू शकतात. त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची अशी आहेच. डॉक्टर, आपण पाहतो की काही मुलं बोलत नाहीत आणि मग असा अर्थ लावला जाऊ शकतो की याला स्वमग्नता तर नाही आहे, पण बरीचशी मुलं घाबरलेली असतात किंवा आणखीन काही प्रकार असू शकतो. तर अशा वेळेला आपण काय सांगू? बरोबर, हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप इंटेलिजंट क्वेश्चन आहे मी म्हणेन. कारण की सर्वप्रथम जेव्हा मूल येतं आमच्याकडे किंवा पालक घेऊन येतात, तर त्याच्यात डायग्नोसिस जे आपण करतो, जे एक किंवा दोन कन्सल्टेशन्स मध्ये होऊ शकतं, तर त्याच्यात असं घडू शकतं की सोशल एन्झायटी आहे मुलाला. म्हणजे एन्झायटीचं जे प्रमाण आहे, एन्झायटी हा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे मोठ्यांमध्ये, लहानांमध्ये, कोणामध्येही एन्झायटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एन्झायटीमुळे जर आय टू आय कॉन्टॅक्ट नाहीये, जर मूल डोळ्यात डोळे पाहून बोलू शकत नाहीये, कॉन्फिडेंटली बोलू शकत नाहीये, कमी बोलतोय, पार्टिसिपेट नाही करत आहे, तर हा एक एन्झायटीचा पण खूप, म्हणजे याला याला डिफरन्शियल डायग्नोसिस आपण म्हणतो, की जर ताप आलाय तर तो मलेरियामुळे आहे की डेंग्यूमुळे आहे हे आयडेंटिफाय करणे. म्हणजे जर मूल बोलत नाहीये, आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाहीये, तर तो एन्झायटीमुळे नाही करत आहे की ऑटिझम आहे, हे डायग्नोज करणं सर्वप्रथम. जे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा आमचं हेच काम असतं की डायग्नोसिस करेक्ट करणे, आणि मग ट्रीटमेंटचा भाग येतो. तर हा डायग्नोसिसच्या लेवलचा हा प्रश्न आहे, आणि तुमचे जे सायकॅट्रिस्ट असतील ते नक्कीच याच्यात हेल्प करतील तुम्हाला, आणि डायग्नोसिस करेक्ट झालं तर पुढची ट्रीटमेंट पण आपण व्यवस्थित घेऊ शकतो. तज्ज्ञाकडे गेल्यावरती हे निश्चित होणारच आहे आणि चटकन होणार आहे, पण घरी पण आपण अशी निदानं करतो आणि कधी कधी आपण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की विलंब पण लावतो, की आपलं वाटतं की नाही हा घाबरत असेल किंवा ह्याचे बाबा बोलत नव्हते म्हणून हा पण बोलत नाही. बरोबर. असं यामुळे घरी तुम्ही खूप काळपर्यंत निदान करू नका, तज्ज्ञांपर्यंत लवकरात लवकर जाऊन पोहोचा. यावर्षीची थीम पाहता मला असं वाटतं की आपण समाजातील लोकांची भूमिका कशी असली पाहिजे या सगळं स्वमग्न मुलांसाठी, तर ते आपण थोडक्यात सांगूया. तर जसं आपण पूर्ण या काही वेळात डिस्कस केलं की पालकांना सपोर्ट मिळणे, पालकांनी सपोर्ट घेणे किंवा त्यांना स्वीकार करणे. खूपदा असं होतं की शाळेत जेव्हा मूल जातो तेव्हा टीचर्सला खूप त्रास होतो हँडल करायला. तर त्यांना जर अवेअरनेस नसेल तर ते कधी कधी जज करतात, की कधी कधी शाळांमधून पण असा फीडबॅक मिळतो की याला तुम्ही दुसऱ्या शाळेत टाका, किंवा असे प्रॉब्लेम्स येतात, खूप प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स येतात, ज्याच्यात शाळा पण स्वतः म्हणजे बाकीच्या मुलांची काळजी घेत असते की बाकीच्या मुलांना डिस्टर्ब नको व्हायला. पण अशा याच्यात आपण हा जो एक मूल आहे त्याच्यावर कधी कधी अन्याय होतो आणि तो पार्टिसिपेट नाही करू शकत. तर या सगळ्या खूप कधी कधी कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात. तर याला आपण सायंटिफिकली किंवा चांगल्या वे मध्ये कसं सॉल्व्ह करू शकतो किंवा कसं ऍक्सेप्ट करू शकतो. कधी कधी पालकांना, बाकीचे जे नॉर्मल मुलं आहेत त्यांच्या पालकांना कधी कधी प्रॉब्लेम होतो की म्हणजे एखाद्या मुलाने आमच्या मुलाला असं केलं, किंवा हे सगळं जनरल एक कंडिशन समजून घेणे, संवेदनशीलता दाखवणे आणि एकमेकांना सपोर्ट करणे हा एक संदेश असू शकतो. म्हणजे खरं तर समाजाला पण आपण ट्रेन करण्याची अतिशय आवश्यकता आहे. नक्कीच. आणि या दिवसाच्या माध्यमातून सगळ्यांनी ते समजून घ्यावं की आपली पण एक अशा बालकांप्रती किंवा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्याधी असलेले लोक असतात त्यांच्या पण प्रती आपली एक भूमिका असते. आपण ती समाजातल्या लोकांना फार थोडा वेळ निभवायची असते. करेक्ट. आईबाबांसाठी ते 24 तासांचं आव्हान असतं, पण समाजातल्या लोकांनी अगदी थोडा वेळ जरी त्यांचा वेळ दिला किंवा ते समजून घेतलं तर ही जी काही मुलं आहेत तर आपण त्यांच्या समस्या बऱ्यापैकी मला वाटतं कमी करण्यामध्ये मदत करू शकतो. आणि आपण बोलताना सांगितलं की पूर्णपणे बरा होईल किंवा नाही होईल हे त्या कंडिशन्सवर अवलंबून असेल, पण तरीही आपण त्याला समाजाच्या प्रवाहात कितपर्यंत आणू शकतो आपण हे सांगूया.
तर ते त्याच्यातच ट्रेनिंगचा खूप मोठा मुद्दा आहे की जितकं चांगलं ट्रेनिंग मिळेल त्याला आणि जितकं चांगलं तो ग्रॅस्प करू शकेल, हे खूप वेरी होतं. कंडिशन टू कंडिशन, चाइल्ड टू चाइल्ड हे वेरी होतं. आणि जितकं गिव्ह अँड टेक होईल तर त्याच्यावर डिपेंड करतं की किती पार्टिसिपेशन होऊ शकेल भविष्यात. आपण बरंच ट्रेनिंग बद्दल वगैरे पण बोललो, पण औषधोपचार जो आहे, तुम्ही सांगितलं की काही गोष्टींसाठी आपण औषधं देऊ शकतो, गोळ्या देऊ शकतो, तर त्याचा पण आपण काय रोल आहे ते सांगूया. बरोबर. तर औषधांचा रोल असा असतो की जेव्हा ऑटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये जो हायपर ॲक्टिव्हिटीचा भाग असतो, कधी कधी जास्त प्रमाणात हायपर ॲक्टिव्हिटी दिसते, तर ADHD जर मुलाला असेल तर जेव्हा तो थेरपीमध्ये जातोय तेव्हा जर तो फोकसच नाही करू शकला तर तो शिकेल तरी कसं. अगदी बरोबर. म्हणून जर ते आपल्याला डायग्नोस झालं की ऑटिझम तर आहे पण त्याच्यासोबत ADHD पण आहे, ज्याच्यात फोकसच नाही करू शकत आहे, म्हणजे जर फोकस नसेल तर ती गोष्ट ग्रास्प नाही होणार. तर अशा कंडिशनसाठी आपल्याकडे खूप इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत, जे सायकॅट्रिस्ट, तुमच्या गावातले जे सायकॅट्रिस्ट आहेत ते तुम्हाला प्रिस्क्राईब करू शकतात, ज्याच्यानी फोकस वाढतं, ज्याच्यानी अटेन्शन वाढतं, ज्याच्यानी लक्ष देण्याची क्षमता वाढते, जी यांच्यामध्ये कमी असते. तर ती औषधं घेऊन जर मूल थेरपीला गेला तर तो इफेक्ट जास्त होणार. आणि काही गोळ्या अशा पण आहेत ज्याच्यात चिडचिडपणा किंवा जे टँट्रम्स जे या मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात किंवा ऑब्सेसिव्ह बिहेवियर, जसं मी म्हटलं की त्याच गोष्टींकडे वळणे, त्याच गोष्टी डिमांड करणे, रुटीन न सोडणे, म्हणजे मी 10 वाजता झोपेन म्हणजे त्याच्यातून 10:01 झाला तरी अपसेट होणे, हे जे ऑब्सेसिव्ह ट्रेट्स असतात याकरता गोळ्या अवेलेबल आहेत. तर ते तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञ जसे आम्ही आहोत तसे सायकॅट्रिस्ट जे आहेत तुमच्या गावातले ते तुम्हाला देऊ शकतील. हे जे बाकीचे जे बिहेवियरल प्रॉब्लेम्स येतात याच्यासोबत, तर त्या गोळ्या घेऊन ते बिहेवियर थोडंसं नॉर्मल झालं, थोडंसं अटेन्शन आलं, थोडासा फोकस आला तर, आणि त्याच्यानंतर जर मूल थेरपी साठी गेलं तर त्याचा उपयोग दुप्पट तिप्पट प्रमाणात होऊ शकतो. म्हणून गोळ्यांचा उपयोग ट्रीटमेंट करता नसून ॲडिशनल आहे, ॲड ऑन आहे, आणि त्याचाही उपयोग घेतला पाहिजे. जे अगदीच बारकाईने समजून घेतलं पाहिजे की रुग्ण बरा होणार आहे म्हणजे तो कशा पद्धतीने बरा होणार आहे. किंवा एखादी जाहिरात तुम्हाला सांगते की अगदी आम्ही तुम्हाला सुस्थितीत आणून देऊ, तर ते त्याला पण भुरळ आपण पडली नाही पाहिजे त्याची. आणि दुर्लक्ष पण नको व्हायला की नाही बाबा याच्यावर काही उपचार नाही, असं नाहीये. तुम्ही काय मेहनत घेता आहात तुमच्या मुलाच्या बाबतीत त्या प्रमाणात तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. आणि बऱ्यापैकी आपण या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणू शकतो, त्यांचं रोजचं जीवन सुसह्य कसं होईल हे पण बघू शकतो. तर निश्चितच डॉक्टर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि स्वमग्नता काय आहे, पालकांनी काय भूमिका घेतली पाहिजे, काय उपचार उपलब्ध आहेत आणि त्या उपचारांचा आपल्याला लाभ कोणत्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने घेता येईल हे अगदी आमच्या श्रोत्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितलं. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.